गोळी घेतली का तू? गोळी आणून दिली घेतली गोळी. मग आता तू काही काम करत नाही समजा, आता तू जायचं झोपणार. आता पोटात दुखायला लागलं, सुधारणा लागलं. मग आता पूर्ण काम श्रुती करणार समजा आज. म्हणजे काय 2 बकेट धुणं पडलं, स्वयंपाक करायचा. मग तू लवकर उठली तरी तू ऐकून झालं नाही का? नमस्कार नमस्कार कर, नमस्कार कर ना. हाय कर, हाय. काहीच नाही करायचं तुला. तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवाची तयारी चालू आहे आता घरात. सगळ्यांना गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा. है ना बरं? नाही काऊन? तब्येत बरी नाही बरंच आज पण थोडी, त्याच्यामुळे ते नाहीच करायला. तर चला आपण आता तयारी बघू काय चालू आहे. तर नमस्कार. हे बा आता मम्मी खिडकी पुसायली. खिडकीमध्ये गुढी आपण दरवर्षी उभारतो. तर चला बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो मी. आता वर चालायचं, बाहेर जायचं. गुढी उभारायची तुला. चल. हे पाहिजे की असे काही पानं आणलेले आहे तोरण करायसाठी, फुलं. मम्मी नमस्कार. नमस्कार. कशी झाली तयारी? आता पुसून गेली का ते? हो, खिडकी पुसायला लागते नाही. श्रुती काय करेल? पाठ मांडायची, पाटावर मांडायची का? तो हेळू छोटा आहे त्याच्यामुळे आम्ही खिडकीतच हे करतो. नवीन आणायचा होता पण नाही आणला, कारण की होता चांगला आपल्याकडे पहिला जुना. तर मम्मीने पूर्ण देव धुतले, आज पूजा केली. किती छान अशी हे केली बघा मम्मीनं. वर आंबा आहे आपल्या इथं. कुठे आंबा? जय बाप्पा कर, जय बाप्पा करा. त्याची तब्येतच ठीक नाही आज, त्याच्यामुळे ते काहीच नाही करणार. तर चला तुम्हाला आता बाहेर जाऊन दाखवतो मी. चालू आहे आता तयारी. हे पहा, ही तयार झालेली आपली गुढी. रांगोळी काढली छोटी रांगोळी काढलेली. सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या परिवाराकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तिथे वरती आता याच्यावर खिडकीत काय ठेवता नाही येईल, त्याच्यामुळे चौरंग काढायला लागली श्रुती. चौरंगावरच ठेवायची खाली वाट्यावर. ओढून घेईन त्याला बाहेर. नवीनच चौरंग येते आमचा, पुसून घ्यायला लागेल त्याला नीट. चांगला धुवून घ्या त्याला. मस्त चौरंग पुसायचा आता, है ना बरं? चौरंग गिरंग पुसून मस्त त्याच्यावर गुढी आता हे करायची आहे. हे तर आता हा पाट ठेवलाय पहा. त्याच्यावर खिडकीमध्ये काही जमत नाहीये, तर आता काही अशी काही गुढी उभारणं चालू आहे आमची. काय करायले वरत बाबा? काय करायले? काय करायले बाबा? झाडू दे ना. ते घाटीन ते थोडं झाकलं, त्याला इकडे घुमावं लागेल ना. हा तसं बांधून घेत थांब थोडं. हा तसं मग ते दिसतं ना. फक्त गेटला आत झटायचं नाही कोणी. आता गेटवरच ठेवली ती गुढी. आवडत ते काय
त्याच्यामध्ये साखर टाकायचं का गोड द्यायच्यामध्ये? साखर टाक, गुळ टाक थोडा. हे गुळ लागतं. ते रांगोळीचा डब्बा आणा बरं. अशी की चालू आता गुढी उभारणं. धर तू कॅमेरा धर. हलाय लागली ती. ह्याला एक नाही तर 2 जण पाहिजेत त्याला धरायला बांधायला. आता चांगली थोडी हलती वाटतात. अजून दोरा पाहिजे त्याला. तर एवढं बांधणं वगैरे झालं की पूजा करून घ्यायची आम्हाला पटकन दिशी. हो ना जय बाप्पा करायचं ना तुला? जय बाप्पा कोणाला करायचा? काय बरं ते तू म्हण बरं. गुढी म्हण बरं. गुढी म्हण ना. तो काहीच बोलत नाही आज. वरची तब्येतच खराब आहे. तर फायनली बसली आहे ती चांगली. आता हलत नाहीये. तर इकडे बघा आमच्या गल्लीमध्ये सगळ्या गुड्याच गुड्या दिसत आहे बघा सगळ्यांच्या घरी. इकडं पण सगळ्यांच्या गुड्या झालेल्या आहे. आमचीच उशिरा चालली लावणं. बसली का पप्पा गुढी? हो. तर श्रुती झाली का पूजा तुझी? दिवा लावायली का? झाले दिवा लावायली. बरी तब्येत तुझी? तब्येत बरं नाही ना. पोट दुखायला? वा, मम्मीच्या नवीन वर्षात सुरुवात पोट दुखून सुरू झाली. तुझी कशी झाली श्रुती? माझी चांगली झाली. माझी बी चांगली झाली. वरदची तब्येत खराब होती. वरदची पण तब्येत खराब आहे. पप्पाची बी चांगलीच झाली असं. पप्पा गेले आता बाहेर बाजारात. आत्ताच आम्ही गुढीची पूजा गिजा केली. मग आज काय बेत स्वयंपाक काय? आज खीरपुरी आहे का आलूची भाजी आहे काय? आलूची भाजी आहे, पुरी आहे आणि गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन आहे. मग बासुंदी नाही करणार? बासुंदी नाही करणार बासुंदी? काऊन? गुलाबजामुन करायला लागले ना. हो का? एकच गोड पाहिजे. गोड खात नाही कोणी. जामुन तर तशी बी जामुन बी गोड नाही का? मग पण मग जामुन राहते. आज नाही तर उद्या एक एक दोन 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 खाता. बर. तर अशी काही तयारी चालू आमची. तर आता आज नवीन वर्षाची स्वयंपाकाला अजून लागायचंय. काहीच तयारी नाही. नुसतं नाश्ते झालेले. जामुन कोण करणार? तू करणार की पप्पा करणार? पप्पा करणार आहे. तर मग तुला खवा म्हणजे दुधाच्या ऐवजी खवा आणला. बासुंदी करायची होती पण ते खवा भेटला त्यांना चांगला. तेच करायचं. हो का? नाश्त्याला काय केलेलं आहे? मला भूक लागली. डबा पोहे केलेले. उपमा आहे. कायला उपमा करून द्यायला पोट दुखा लागलं तर. हो का? गोळी घेतली का? तू गोळी आणून दिली? घेतली गोळी? मग आता तू काही काम करत नाही समजा. आता तू जायचं झोपणार. आता पोटात दुखा लागलं तर सुधारणा लागलं. मग आता पूर्ण काम श्रुती करणार समजा आज. म्हणजे काय 2 बकेट धुणं पडलं. स्वयंपाक करायचा. मग तू लवकर उठली तरी तू ऐकून झालं नाही का? मग सकाळचे भांडी गिंडी घासले मी. हो का? तू खाल्लं का? मग काय खाल्लं का? उपमा खाल्ला. गोळी घेतली गोळी. बरं. काल आणलं तुम्ही तुला गोळी? परदिवशी आणली होती ना. मग घेतली ना. रात्री घेतली. परदिवशी काल घेतली. वरात झोपलेला म्हणून एवढं शांतता आहे. त्याची पण किरकिर चालूच असते. आता तो उठला की तो मला काहीच करू देणार नाही. घेऊन बस म्हणून. काहीच करू देणार नाही. आता ते व्हिडिओ वगैरे ते झालं. फोटो बिटो
तर आता पटकन आवरणं लागेल तो उठायचा आज. नवीन वर्षाची खरेदी करायची, काही फोन घेऊन घ्यायचा का नवीन? अजून सध्या नाही घेता येणार ना आपल्याला. सध्या घेता नाही येणार म्हणजे घेऊ शकतो का आपण आता? घ्यायला काय, घ्यायचं म्हणल्यावर मग काही घेऊ शकतो नाही का मित्रांनो? घ्या ना मग. टीव्ही नाही का आपल्याला सध्या फोनची तर लय गरज आहे, कारण की व्हिडिओ वगैरे बरोबर येत नाहीये ना. मी मागच तुम्हाला म्हटलं होतं मला फोन घेऊन द्या, अजून घेऊन द्या लागले तुम्ही. घेतला असता आपण फोन, नको कशाला उगाच, सध्या आहे आपल्याकडे, चालतंय, चालू दे. घेऊ आपण नंतर. किती वेळ लागला आपल्याला पळवून दाखवून, किती वेळ लागला आपल्याला व्हिडिओ वगैरे ते काढायला. हे फोन जरा मित्रांनो हँग व्हायला लागला त्याच्यामुळे. आता बापरे बाप, उठला बा वरत वरत उठला रे भाऊ. आण त्याला इकडं. दवाखान्यात द्यायचं. बरं जाऊ थोड्या वेळ आपण. तर ऊन बी लई मित्रांनो आपण बाहेर काही दिसत नाही, बाहेर नुसतं ऊन आहे. जाऊ थोड्या वेळ दवाखान्यात पप्पा आल्यावर. गुड मॉर्निंग. डबल एकदा वरदसाठी काय पाणी प्यायचं? पाणी प्यायचं तुला? मी घेऊ तुला? चल माझ्याकडे चल. तर असं काय आजचं आमच्या दिवसाची सुरुवात झाली. आणि वरदची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे माझा पण मूड ऑफ थोडा ऑफच आहे आज. ठीक आहे, जाऊ दे. नवीन वर्षाची सुरुवात जशी पण होऊ, शेवट आम्ही चांगलाच करू यावर्षी, है ना? है ना वरद? पाणी पितो तू? ते पण तोंड पण आज पहिले संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. दवाखान्यात घेऊन जाऊ त्याला आपण आज. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा माझ्याकडून, वरदकडून आणि श्रुतीकडून पण, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमची तर काय नवीन असतं पाडव्याच्या दिवशी ते पण सांगा. आम्ही तर कडू प्रसाद खाल्ला, तुम्ही खाल्ला का ते पण सांगा. कडू प्रसाद वरदला खूप आवडला, वरदनी जास्त खाल्ला. गुळ आणि ते लिंबाचा तो काय म्हणतात फुलावर असतो तो खाल्ला वरदनी चांगला. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय. वरद बाय का? ते आत्ताच उठला नाही करणार. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.